अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्हाला सभापती महोदय आपल्या माध्यमातून माहिती मिळेल का? सभापती महोदय, वस्त्र उद्योग मंत्री पणन खात्याचं उत्तर द्यायला लागले मुळात, म्हणजे ते नाही आहेत पणन खात्याचे. हा, म्हणजे ते आम्हाला खुलासा झाला नाही तर गिरीश महाजनांसारखं सगळ्याच खात्याची उत्तरं ते देतात, तसं काय आहे का म्हणलं सिस्टीम? नाही, नको. हा, त्यामुळं किमान करायचे मोठ्यानं बोला की. हा, तर सभापती महोदय अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी चर्चेला येतोय. सभापती महोदय, या प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात घेता प्रश्न विचारा. मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे सभापती महोदय, परंतु आज माझ्याकडे पावती आहे सभापती. 5 किलो क्विंटल विकल्यानंतर शेतकऱ्याला 81 रुपये मिळाले. म्हणजे आज कांद्याची अवस्था एवढी बिकट आहे. आज सरकारनं उत्तरामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की 22/3/2025 ला 20% निर्यात शुल्क रद्द केले. तुमची इराण अमेरिकेचे एस्केलेशन कधी झालं? 28 फेब्रुवारीला. आणि तुम्ही त्यानंतर ते निर्यात शुल्क कमी करता. जाणार कुठं? निर्यात होणार आहे कशी? म्हणजे ज्यावेळी निर्यात शुल्क रद्द करायला पाहिजे होतं त्यावेळी केंद्र सरकार जागं झालं नाही. आता केंद्र सरकार जागं झालं कधी? ज्यावेळी इराण अमेरिका एस्केलेशन चालू आहे, ज्यावेळी निर्यात होणार नाही त्यावेळी निर्यात त्या ठिकाणी ही सवलत या ठिकाणी देते. सभापती महोदय, आमचं सरळ म्हणणं आहे की आज JNPT मध्ये जवळजवळ 1800 ते 2000 कंटेनर पडून आहेत. तुम्ही 5%चा उल्लेख केला की एक्सपोर्ट 5% होत नाही. आकडेवारी चुकीची आहे. आकडेवारी जास्त आहे, एक्सपोर्ट जास्त होतोय. मागच्या 2 महिन्यातली आकडेवारी काढली तर आपल्याला लक्षात येईल की एक्सपोर्ट किती होतोय. आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे, तुम्ही या ठिकाणी खरेदी तर केलीच पाहिजे, ती खरेदी त्या ठिकाणी चालू नाहीये. अनुदान शेतकऱ्याला किती रुपये त्या ठिकाणी अनुदान देणार? सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. आज कॅबिनेटमध्ये आम्ही चर्चा करू. मग इथं उत्तर कशासाठी देत आहेत मंत्री महोदय? शेतकऱ्याला याच्यावर त्यांनी उत्तरात सांगितलं की पणन मंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलेलं आहे. उत्तर काय दिलं तर शेतकऱ्याला अनुदान देणारी भूमिका तुम्ही घेतली असेल तर हे अनुदान तुम्ही या अधिवेशनात जाहीर करणार का दादा? कारण की ते म्हणले की कॅबिनेटमध्ये आम्ही त्याची चर्चा करू. प्रस्ताव तुम्ही कॅबिनेटला आणणार काय? या कांदा उत्पादकाला तुम्ही दिलासा देणार का? ही घोषणा या ठिकाणी केली पाहिजे. नुकसान भरपाई बद्दल तुमचं नेमकं धोरण कांदा उत्पादकाच्या दृष्टीने काय असणार आहे? स्पेसिफिक उत्तर पाहिजे. नाही तर मगाशी म्हणल्याप्रमाणे सभापती मध्ये राखून ठेवा प्रश्न. पणन मंत्री येऊ देत किंवा दादा बोलू देत की आम्ही कॅबिनेटला हा प्रस्ताव आणतोय आणि शेतकऱ्याला नुकसान झालेलं आहे त्याला देणार. मी हे दादा पावती तुमच्याकडे पाठवून देतो. 5 रुपये क्विंटल 81 रुपयाला ही मार्केट कमिटीची पावती या ठिकाणी. अजून याच्यापेक्षा पुरावा तुम्हाला काय पाहिजे की कांद्याचा दर पडलेला नाही? त्यामुळे सरकारने यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा. मंत्री महोदय. सभापती महोदय, निर्यात शुल्क हे मार्च 2025 लाच रद्द केलंय. आखाती युद्ध सुरू झाल्यानंतर नाही, आधीच रद्द केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणारच आहे. तुम्ही जे म्हणताय की निर्यात शुल्क आखातात आता युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचा काय फायदा? 25 ला 2025 ला रद्द केलेलं आहे. हा, 26 ला नाही. निर्यात शुल्क तर कमी केलेलंच आहे ना, निर्यातीला फायदाच होणार आहे त्याचा. आपण जे सांगताय की खरोखरी गोष्ट खरी, आम्ही मान्य केलेलं आहे की आज कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. एक्सपोर्ट त्याचा जो व्हायला पाहिजे होता तोही कमी झालेला आहे. म्हणून इतर राज्यामध्ये त्याला जिथे उत्पादन कमी आहे कांद्याचं त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं सुरू आहे. मॉरिशसशी बोलणं झालेलं आहे, त्यांना 1 लाख मेट्रिक टन कांदा पाहिजे, त्यांचाही जवळपास पॉझिटिव्ह बोलणं सुरू आहे. इतर देशांमध्ये काही कांदा एक्सपोर्ट करू शकतो का या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत. आणि पणन मंत्र्यांनी परवा त्याला सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ की शेतकऱ्यांसाठी काय अनुदान देता येईल का या संबंधी निश्चितपणे बैठक घेऊ. सचिन अहिर वगैरे सगळेच या चर्चेत सहभागी होते, तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांकडे आम्ही बैठक घेऊया बाबतीत. प्रवीण दरेकर. महोदय, या ठिकाणी मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठीच आम्ही नाफेड किंवा NCC कडून खरेदी करतो. किती टन खरेदी आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि चुकारे कांदा उत्पादकांना देण्यात आलेले आहेत का?
माननीय सभापती महोदय, नाफेड कडनं आणि NCF कडनं आपण जवळपास 2.77 लाख टन कांद्याची खरेदी केलेली आहे आणि परतावा जो आहे तो नाफेड कडून जवळपास 450 कोटी पैकी 430 कोटी रुपयाचा ऑलरेडी परतावा दिलेला आहे. 20 कोटी बाकी होते, त्यापैकी 18 कोटीचं नुकतंच डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे फक्त 2 कोटी रुपये शिल्लक आहे, जे काही तांत्रिक बाबीमुळे राहिलेले आहे त्याची पूर्तता करून तेही लवकरच वितरित करण्यात येईल. अमोल मिटकरी.